बालविवाह रोखण्याची जबाबदारी घेतली धार्मिक गुरु व नेत्यांनी। जळगाव अमळनेर दिनांक 28 जळगाव जिल्ह्यात बालहक्क संरक्षण आणि बालविवाह रोखण्यासाठी काम करणाऱ्या आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर संस्थेने बालविवाह रोखण्यासाठी धार्मिक नेत्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली। संस्थेचे संचालक अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील रेणुप्रसाद म्हणाले, धर्मगुरूंकडून मिळालेले सहकार्य आणि पाठबळ अतुलनीय आहे। या अक्षय तृतीयेला जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही। अक्षय तृतीया आणि लग्नाचा हंगाम लक्षात घेता बालविवाह रोखण्यासाठी विविध धर्माच्या पुजाऱ्यांमध्ये बाल हक्कांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी देशातील नागरी समाज संस्थांचे सर्वात मोठे नेटवर्क जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्स मधील भागीदार संस्था आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेरद्वारे जळगाव जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जनजागृती मोहीम यशस्वी झाली आहे आणि सर्व धार्मिक नेत्यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे। पंडित, मौलवी, बौद्धाचार्य किंवा पाद्री यांच्याशिवाय कोणताही बालविवाह होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन आम्ही त्यांना बालविवाह विरोधी मोहिमेशी जोडण्याचा निर्णय घेतल्याने संस्थेने म्हटले आहे। त्यांचे सकारात्मक परिणाम पाहता व या अक्षय तृतीयेला जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही अशी आशा करू शकतो। आज जिल्ह्यातील सर्व मंदिरे आणि मशिदींसमोर असे फलक लावण्यात आले आहे ज्यावर येथे बालविवाहाला परवानगी नाही असे स्पष्ट लिहिले आहे। 2030 पर्यंत देशातून बालविवाह दूर करण्याच्या उद्देशाने JRC बालविवाह मुक्त भारत मोहीम राबवत आहे। JRC हे 250हून अधिक नागरी संस्थांचे नेटवर्क आहे जे देशातील 416 जिल्ह्यांमध्ये कायदेशीर हस्तक्षेपाद्वारे बाल हक्काचे संरक्षण करण्यासाठी जमिनीवर कार्यरत आहे। गेल्या वर्षात 2 लाखाहून अधिक बालविवाह थांबवले आहेत आणि 5 कोटीहून अधिक लोकांना बालविवाहाला विरोधात शपथ दिली आहे। तिचे भागीदार संस्था आधार बहुउद्देशीय संस्था जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आणि समन्वयाने कायदेशीर हस्तक्षेप आणि कुटुंबे आणि समुदायांचे अनुनय करून 2024-25 मध्ये जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त बालविवाह रोखले आहेत। 2030 पर्यंत बालविवाह मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी JRCचे संस्थापक भुवन रिभू यांनी त्याच्या पुस्तकात जेव्हा मुलांकडे मुले आहेत टिपिंग पॉइंट टू एंड चाइल्ड मॅरेज मध्ये सुचवलेल्या सर्वसमावेशक धोरणांची संस्था अंमलबजावणी करत आहे। आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील, संचालक रेणुप्रसाद म्हणाले की देशात बालविवाह विरुद्ध आवश्यक जनजागृतीचा अभाव अजूनही आहे। बहुसंख्य लोकांना ज्याची माहिती नाही ती म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा PCMA 2006 अंतर्गत हा एक दंडनीय गुन्हा आहे। यामध्ये कोणत्याही स्वरूपात सहभागी झाल्यास किंवा सेवा दिल्यास 2 वर्षाचा कारावास आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकतात। यामध्ये वधूपक्षाच्या लोकांसोबतच बाराती, केटरर्स, डेकोरेटर्स, मिठाई, माळी, बँड वादक, लग्न मंडपाचे मालक आणि विवाह करणाऱ्या पुजारी आणि मौलवी यांचाही या गुन्ह्यात सहभाग मानला जाईल आणि त्यांना शिक्षा आणि दंड होऊ शकतो। ते म्हणाले की म्हणूनच आम्ही धार्मिक नेते आणि पुजारी यांच्यात जनजागृती मोहीम चालवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण हा सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे जो विवाह आयोजित करतो। आम्ही त्यांना समजावून सांगितले की बालविवाह म्हणजे लहान मुलांवर होणारा बलात्कार आहे। 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे, अगदी वैवाहिक संबंधातही लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत बलात्कार आहे। ही आनंदाची बाब आहे की आज हे समजून पंडित आणि मौलवी या मोहिमेला केवळ पाठिंबा देत नाहीत तर ते स्वतः पुढे येऊन बालविवाह होऊ नये असे देण्याची शपथ घेत आहेत। पुरोहित वर्गाने बालविवाह करण्यास नकार दिल्यास हा गुन्हा देशातून रातोरात नष्ट होऊ शकतो। या मोहिमेत त्यांचे अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा पाहून आम्ही भारावून गेलो आहोत। ही बाब लक्षात घेऊनच लवकरच बालविवाह मुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू असा आमचा विश्वास आहे। अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।